हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण कालच्या लेक्चरला काय बघत होतो? मोलॅलिटीचा कन्सेप्ट बघितला. आजच्या लेक्चरला आपण नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट बघणार आहे. मोलॅलिटीची डेफिनेशन आणि फॉर्म्युला प्लस त्याचं एक्झाम्पल हे आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केले. तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे किंवा डेफिनेशन काय आहे? मोलॅलिटी दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट, म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट. आणि ह्याच्यात लक्षात काय ठेवायला सांगितलेलं? मोलॅलिटीच्या कन्सेप्टमध्ये डिवाइडमध्ये सोल्युशन येत नाही, फक्त सॉल्वंट आहे म्हणजे सोल्यूट डिवायडेड बाय सॉल्वंट हेच आहे. आता नॉर्मॅलिटी आपण बघायला पाहिजे. नॉर्मॅलिटीची डेफिनेशन काय आहे आधी बघूया, नंतर त्याचे एक्झाम्पल बघूया. तर डेफिनेशन आहे, इट इज द नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ द सोल्यूट डिझॉल्व पर लिटर ऑफ सोल्युशन. आता इथे लक्षात घ्या, डेफिनेशन मोलॅरिटी जी आहे तशीच ही पण आहे. ती मोलॅरिटीची डेफिनेशन काय होती? दी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड टोटल मोल्स ऑफ सोल्युशन हे होतं. आणि आपण मोलॅरिटीमध्ये पण असं करायचो ना की mlचं कन्वर्जन लिटरमध्ये करायचो. तसंच आपल्याला इथे पण शिकायचं आहे की बाबा नॉर्मॅलिटीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, किंवा किती नॉर्मलचं सोल्युशन आपल्याला बनवता येते, किंवा एखाद्या सोल्युशनचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, ते सोल्युशन किती नॉर्मल आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग इथे काय दिलं आहे? इट इज द नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट. हा एकच शब्द इथे ॲड झाला आहे, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर लिटर ऑफ सोल्युशन. ग्रॅम इक्विव्हॅलंट काय आहे हे आपण डिस्कस करणारच आहे, पण आधी आपण नॉर्मॅलिटीचे जे दोन फॉर्म्युला आहेत ते बघून घेऊया. चला, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला एक आहे, सेमच फॉर्म्युला आहे, फक्त ॲडिशनल काय करायचं आहे हे मी सांगणार. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम्स इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. ज्या वेळेला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये व्हॉल्यूम दिला असेल, म्हणजे किती लिटर पाणी घेतले किंवा किती लिटर स्पेसिफिक असं दिली आहे अमाऊंट एखाद्या सोल्युशनची, त्यावेळेला आहे असं ॲज इट इज ती व्हॅल्यू घ्यायची, त्यात काहीही बदल करायचा नाही. पण इथे ऑर दिले, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम्स इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. ml म्हणजे मिलीलिटर. ज्या वेळेला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये जे तुमचा काय व्हॉल्यूम आहे तो जर किंवा जे तुमचं सोल्युशन आहे ते mlमध्ये दिलं असेल तर त्याला इंटू 1000 करायचं, किंवा जर तुम्हाला 1000 करायचं नसेल तर मिलीलिटरचं कन्वर्जन लिटरमध्ये करायचं. ते करताना 1000नेच मल्टिप्लाय करावं लागतं. सो इझी वे असा जाईल की तुम्ही 1000ने त्याला मल्टिप्लाय करा. सो आपला फॉर्म्युला असा होणार आहे, नंबर ऑफ ग्रॅम्स इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 1000. ठीक आहे, हे समजलं. ज्या वेळेला एक्झाम्पलमध्ये मिलीलिटर दिलं असेल तर इंटू 1000 करायचं, जर लिटर दिलं असेल तर 1000 करायची गरज नाही. आता ग्रॅम इक्विव्हॅलंट काय आहे हे बघायचं आहे. आधी आपण नंबर ऑफ मोल्स काढायला शिकलो. नंबर ऑफ मोल्स काढताना आपल्याला गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास लागत होतं. आता आज आपण काय शिकणार आहे, ग्रॅम कसं काढायचं आहे, म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलंट काय आहे किंवा ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट काय आहे हे काढायला आपण शिकणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय दिला आहे बघा, ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास. आता हे मास ऑफ सोल्यूट काय आहे किंवा इक्विव्हॅलंट मास और इक्विव्हॅलंट वेट म्हणजे काय, किंवा ग्रॅम इक्विव्हॅलंट काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, किंवा ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ सोल्यूट काय सांगितलं आहे, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट ऑफ मास. आता हे मास ऑफ सोल्यूट जे आपल्या एक्झाम्पलमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये जे दिलं असणार ते ॲज इट इज घ्यायचं. जे काय तुम्हाला तुमच्या क्वेश्चनमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये मास दिला असेल, मास ऑफ सोल्यूट दिला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl दिलं आहे, NaCl इन वॉटर दिलं आहे, तर NaClचं जे काय तुम्हाला वेट दिले, सपोज 11 पॉईंट दिला आहे, तर 11 पॉईंट ॲज इट इज घ्यायचं डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट मास. कसं काढायचं हे बघूया. तर आपण ॲज इट इज घेणार,
जे मास ऑफ सॉलिड आहे ते ॲज इट इज घ्यायचं. आता इक्विव्हॅलेंट मास कसं घ्यायचं किंवा इक्विव्हॅलेंट कसं काढणार, तर कोणत्या पण इलेमेंटचा किंवा कोणत्या पण मॉलिक्युलचा मॉलिक्युलर मास किती आहे किंवा एखाद्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट किती आहे आणि त्याच्यावरती ओव्हरऑल त्याचा चार्ज किती आहे हे बघणार. समजलं इक्विव्हॅलेंट मास म्हणजे? सपोज एखादा तुम्ही मॉलिक्यूल घेतलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल NaClच. NaCl तुम्हाला दिले, पाण्यामध्ये ते मिक्स केले, तर NaClचं मास सपोज तुम्हाला गिवन दिले 11.11. तर तुम्ही मास किती घेणार मास ऑफ सॉलिड? 11.11. आता इक्विव्हॅलेंट मास कसं घेणार? इक्विव्हॅलेंट मास घेताना काय करायचं, NaClचं मॉलिक्युलर वेट किती आहे ते घ्यायचं. इथे दिले बघा 58.1 ते, आणि इक्विव्हॅलेंट मास म्हणजे त्याच्यावरती म्हणजे NaClवरती किती चार्ज आहे किंवा NaCl डिसोसिएट कसा होतो आहे आणि त्याच्यावर चार्ज किती निर्माण होतो आहे, तो जो चार्ज आहे तो आपण इक्विव्हॅलेंट मास म्हणून घ्यायचा आहे. तर हे तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही ॲसिडिटी किंवा बेसिसिटी किंवा त्याची वॅलेन्सी किती आहे हे बघू शकता. एखाद्या मॉलिक्युल्सच्यावरती किती आयन्स आहेत, किती पॉझिटिव्ह आयन्स आहेत, किती निगेटिव्ह आयन्स आहेत, त्याची वॅलेन्सी किती आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पल काय दिले बघा, Na2SO4. आता ह्या Na2SO4चं जर आपल्याला डिसोसिएशन करायचं झालं तर आपण कसं करणार त्याला? Na2SO4ला डिसोसिएशन आपल्याला करायचं आहे, तर ते डिसोसिएट कसं होणार? Na2+ प्लस SO4 मायनस, ह्याच्यामध्ये हे डिनोट होणार. आता इक्विव्हॅलेंट मास काढणार म्हणजे कसं काढणार बघा. आता हे Na2SO4चं मॉलिक्युलर वेट किती आहे ते बघायचं. ह्या Na2SO4चं मॉलिक्युलर वेट आहे 142. हे त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. ओके, आणि हे Na2+ आणि SO4 हे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं किंवा डिसोसिएशन झालं, त्यामुळे हे कितीमध्ये डिसोसिएट झालं? 2मध्ये डिसोसिएट झालं. सो मॉलिक्युलर वेट किती आहे Na2SO4चं? 142 डिवायडेड बाय Na2+ प्लस SO4 हे काय झालं? डिसोसिएशन झालं. सो डिवाइडमध्ये आलं 2. ह्याचा जर डिवायडेशन केलं 142 डिवायडेड बाय 2 तर आन्सर किती येणार? 71 येणार. समजलं इक्विव्हॅलेंट वेट कसं काढलं? मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय, हे बघतोय आपण, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय त्याचा जो चार्ज असेल तो. ठीक आहे. NaClचं पण बघा, NaClला कसं आपल्याला डिसोसिएशन करायचं आहे? NaClचं आपल्याला डिसोसिएशन करायचं आहे. कसं होणार? Na+ आणि Cl- किती येणार? 1 येणार. सो मॉलिक्युलर मास किती आहे NaClचं? 58.51 डिवायडेड बाय, आता आपण किती चार्ज काढला? 1 चार्ज काढला. सो डिवायडेशन केल्यानंतर आन्सर किती येणार? तेच येणार 58.51. समजलं कसं केलं? मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय त्याचा जो काही चार्ज असेल तोच आपला ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट असणार आहे. समजलं? म्हणजे इक्विव्हॅलेंट मास कसं काढणार? ग्रॅम इक्विव्हॅलेंट. आधी आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा एक्झाम्पल काय दिलं आहे, कॅल्क्युलेट द नॉर्मॅलिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 31.5 ग्रॅम ऑफ हायड्रेटेड ऑक्झॅलिक ॲसिड इन 1250 ml ऑफ सोल्युशन. म्हणजे बघा नॉर्मॅलिटी काढायला सांगितल्या आणि तुम्हाला गिवन काय दिले? ऑक्झॅलिक ॲसिड पाण्यामध्ये म्हणजे 1250 ml पाण्यामध्ये 31.5 ग्रॅम ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड डिझॉल्व केले. आता गिवन म्हणजे मास ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड किती दिले? मास ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड किती दिलं आहे? 31.5 ग्रॅम. म्हणजे हे तुमचं काय मास ऑफ सोल्यूट आहे, हे ग्रॅममध्ये आहे ना. आणि सॉलिड आपला कसा आहे? सॉलिड म्हणजे काय? सॉलिड. जे सॉलिडमध्ये असेल आपण सॉलिड म्हणतो. ते डिवाइड केले कशात? पाण्यात डिवाइड केले. म्हणजे किती ml? 1250 ml मध्ये
31.5 ग्रॅम ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड काय केले, डिवाइड केले. हे समजलं. चला आता आपल्याला काढायचं आहे ग्रॅम इक्विव्हॅलेंट. नॉर्मॅलिटी फाइंड करताना आधी आपल्याला ग्रॅम इक्विव्हॅलेंट आलंच पाहिजे. सो आपण ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड काढणार आहे. मग दिलेलं आपण वेट घेतले, म्हणजे सॉलिड आपल्याला किती दिलं आहे, 31.5 ग्रॅम दिला इथे, डिवायडेड बाय इक्विव्हॅलेंट मास. आता इक्विव्हॅलेंट मासचा फॉर्म्युला काय सांगितलेला, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय चार्ज. आता ऑक्झॅलिक ॲसिडचं मॉलिक्युलर वेट किती आहे, 126. आता हे इथे 2 का घेतलं आहे, 2 का घेतलं आहे सांगा. कारण त्याचा जो चार्ज आहे ऑक्झॅलिक ॲसिडचा H2C2O4. आता हे ऑक्झॅलिक ॲसिड आहे, हा डिसोसिएट कसा होणार, H प्लस आणि C2O4 निगेटिव्ह, H प्लस आणि C2O4 निगेटिव्ह, ह्याच्यामध्ये हा डिसोसिएट झाला. सो डिवाइडमध्ये आपण 2 घेतलं. त्यामुळं कसं येणार बघा, इक्विव्हॅलेंट मास, मॉलिक्युलर मास काय झाला ऑक्झॅलिक ॲसिडचं 126 आणि त्याचा चार्ज कसा आला, 2 आला. सो आन्सर येणार 63 आलं. आता हे 63ला इक्विव्हॅलेंट मासमध्ये घालायचं, म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड किती दिले, 31.5 डिवायडेड बाय हे आपण काढलं, किती आले 63. त्याचं डिवायडेशन केल्यावर आन्सर आलं 0.5. हे झालं आपलं ग्रॅम इक्विव्हॅलेंट, म्हणजे 0.5 ग्रॅम ऑफ इक्विव्हॅलेंट ऑक्झॅलिक ॲसिड हा 1250 ml मध्ये डिझॉल्व झाला आहे. ग्रॅममध्ये घेतलं आपण, हे ग्रॅम इक्विव्हॅलेंटमध्ये. ठीक आहे. चला आता नॉर्मॅलिटी कशी फाइंड करणार, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. आता हे ml मध्ये आहे म्हणून इथं आपण 1000 घेतले. ठीक आहे. चला मग किती आले आपलं नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट, 0.5 डिवायडेड बाय किती ml मध्ये, 1250 आहे असं घेतलं. आता ml मध्ये आहे म्हणून इंटू आपण काय करणार, 1000 करणार. सो ज्यावेळेला तुम्ही ह्याचा डिवाइड करून त्याला मल्टिप्लाय करणार त्यावेळेला आन्सर येणार 0.4 नॉर्मल. म्हणजे किती नॉर्मल आहे हे सोल्युशन, 0.4 नॉर्मल. समजलं कशी नॉर्मॅलिटी फाइंड करायची. नंबर ऑफ किंवा ग्रॅम इक्विव्हॅलेंट कसं काढायचं हे कळलं का. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट, जे काय दिलेलं मास आहे ते डिवायडेड बाय इक्विव्हॅलेंट मास. आणि इक्विव्हॅलेंट मासचा फॉर्म्युला काय आहे, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय चार्ज. तुम्हाला चार्जमध्ये घेता येत नसेल तर तुम्ही ॲसिडिसिटी, बेसिसिटी और व्हॅलेन्सी काय आहे हे बघून तुम्ही चार्ज काढू शकता. ते डिवाइड करायचं, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय चार्ज. येणारं जे आन्सर आहे ते दिलेल्या अमाऊंटमध्ये डिवाइड करायचं आणि ती व्हॅल्यू आपल्या नॉर्मॅलिटीच्या फॉर्म्युलामध्ये पुट करून दिलेलं जे ml आहे त्याला इंटू 1000 करून तुमची नॉर्मॅलिटी तुम्हाला फाइंड करता येते. समजलं. मग काय झालं नॉर्मॅलिटीची डेफिनेशन, इट इज द नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व पर लिटर ऑफ सोल्युशन. समजलं. आजच्या याच्यासाठी आपण इथे स्टॉप करूया. उद्या आपण सोल्युशन चॅप्टरमध्ये राउल्ट्स लॉ किंवा जे वेपर प्रेशरच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या बघूया. आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच स्टॉप करूया. थँक्यू.